नमस्कार मित्रांनो, मी संजय जावडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मी आज मुंबईवरून गावी चाललो आहे. गावी जायचं कारण असं आहे की थोडं घराचं काम करून घ्यायचं होतं आणि गेल्यावेळी जेव्हा मी गेलेलो तेव्हा ठरवलं की गावच्याच लोकांना काम देऊन हे काम आपण पटकन करून मोकळं होऊ गणपतीच्या अगोदर. पण काय झालं, गावची लोकं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते म्हणायला लागले, "आता नाही, ह्याचं काम घेतलं आहे, आता माझ्याकडे माणसं नाहीत." मग आता 20 वर्ष या क्षेत्रात मी असल्यामुळे असं ठरवलं की आपलीच इथली माणसं आपण घेऊन जाऊ. जे काय कारागीर आहेत, जे सिव्हिलवाले आहेत, फर्निचरवाले आहेत, त्यांना घेऊन आपण आपलं काम करून घेऊ. या उद्देशाने मी गावी काम चालू केलं आणि त्यासाठीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आपली मुंबईची माणसं कसं काम करतात आणि गावची माणसं कसं काम करतात. चला तर मग खारेपाटणला इथे गावी काम चालूच आहे. नुसती कडप्प्याचं वगैरे काम करत आहेत. मी बाथरूमला कुठे पार्टिशनला चिरे वापरले नाही आहेत, कारण चिऱ्याने काय होतं, जागा जास्त जाते आणि बाथरूम छोटे छोटे होतं. म्हणून हे जे पूर्ण पार्टिशन आहे 7 बाय 3.5 फुटाचे असे दोन, म्हणजे 7 बाय 7चा बाथरूम, हाईटला 7 फूट आणि असा लांबीला 7, 7 बाय 4च्या आतमध्ये तुम्हाला जागा मिळते. 7 बाय 4.25 4 दोन्ही बाथरूम तसेच केलेत. बघा तुम्ही, साईडला भिंती आहेत पण मध्ये जे पार्टिशन आहे ते कडप्प्याचं आहे आणि कडप्पा हे गावची माणसं उभा करू शकत नाही. त्यामुळे मी माझी माणसं ही स्वतःची गावी आणून त्यांच्याकडून हे मी करून घेतलं. हे किचनसाठी व्हर्टिकल्स उभे केलेत. संध्याकाळ झाली आहे, आता 6-6:30 वाजले, तर त्याच्यानंतर हे काम उद्यावर जाईल थोडं. आणि हे बाहेर बघा, हे बाहेर मोल्डिंग पण आपण इकडेच करतो आहे, कारण गावच्या याच्या मार्बलच्या दुकानात ती लोक मोल्डिंग वगैरे करून देत नाही, ते तुम्हीच करा सांगतात. म्हणून ती पण माणसं, मी इकडे फर्निचरचं काम चालू आहे. ही पण मी मुंबईवरून 3 कार्पेंटर घेऊन गेलेलो, ते काम फर्निचरचं करत आहेत. आणि हे जे पुढचं आहे हे बाहेरचं आमचं आंब्याची 2 झाडं दिसत आहेत. हा मेन गेट आहे, इथून आम्ही आतमध्ये येतो. आणि हे केमिकलच्या ह्या हे आहेत, बॅग्स आहेत, ते फ्लोरिंगसाठी आम्ही वापरणार आहे. बघा, हे आतमध्ये गेल्यावर पूर्ण हे आहेत, PCC केलेलं आहे फ्लोरिंगला. पूर्ण रूम PCC केलेलं, म्हणजे थोडक्यात आपण कोबा जे बोलतो, पण इथे आपण PCC का केलं, कारण गावी ओल जास्त असते, जमीन कचू नये म्हणून त्याला चांगलं खडीने वगैरे धुमसलेलं आहे. त्याप्रमाणे व्यवस्थित असं हे मजबूत काम आपण केलेलं आहे. हे आमचं जुना एक घर होतं, इथे आम्ही बेडरूम केलं. हे बघा, हे तुम्ही बघताय, खळ्याच्या बाहेरचं जे आहे ते असं धुमकलं जातं आहे सर्व. बघा, मोल्डिंग करतोय. बरोबर प्लंबिंगचं काम चालू आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत 9 वाजता काम चालू असेल ना, ते बरं पडतं ना. बघा, प्लंबिंग, प्रॉपर प्लंबिंग केलेली आहे. व्यवस्थित प्लंबिंग केली. हे सिंकसाठी लाईन आणलेली आहे इकडे. बघा, हा एक कन्सिल हे टँक आहे, फ्लश टँक, जॅगवारचं आहे ते. आणि दोन्ही भांडी मी इंग्लिश लावतो आहे, कमोड इंग्लिश लावतो आहे, कारण का मुंबईची सवय असल्यामुळे गावी इंडियन भांड्यावर बसायला खूप प्रॉब्लेम होतो आणि वयात नंतर आपल्याला हे सर्व प्रॉब्लेम्स होतात, त्यामुळे मी इंग्लिश लावतो. आता हे किचनचं काम बघा चाललं आहे. किचनचं जे सिंकच्या वरती जे आपण मार्बल टाकतो ना, तो त्याने मोल्डिंग वगैरे करून घेतलं आहे. जरा जरी कुठे फटका लागला ना, ते तुटू शकते, त्यामुळे त्याला जीवाच्या पार त्यांना जपावं लागतं त्या मार्बलला. आणि ते आता सिंकवर ते ठेवणार आहे. लांबलचक हा किचन आहे. जवळजवळ 13.5 फुटाचा किचन आहे लांबीला, म्हणजे 6.5 फुटाचे. जवळजवळ 2 ग्रीन मार्बलवरती आम्हाला टाकावं लागले. एक अख्खा पीस मिळत नाही आपल्याला 14 फुटाचा वगैरे मार्बल. मुंबईसारखं जे सिंक घेतलेलं आहे. आता इकडे बघा, त्या सिंगला परत काहीतरी मोल्डिंग राहिली म्हणून परत घेतले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मग आता 3 ते 4 दिवस गावी झालेले आहेत आणि आता आपल्याला निघायचं आहे मुंबईला. तिकडे सुद्धा काही कामं चालू आहेत. जसं काम गावातलं पुढे पुढे जाईल तसं मी तुम्हाला दाखवेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.